27 मे मंगळवार. फर्स्ट ऑफ ऑल मार्केटनं डेली ॲनालिसिससाठी काय सोडलं 8 वाजेपर्यंत जर आपण ऑब्झर्व करत होतो. मग जर आपण ओव्हरऑल ॲनालिसिससाठी काय सोडलं. फर्स्ट ऑफ ऑल डेली तर मार्केट इथून ओपन झालं. पहिले हायर हाय क्रिएट घेतला, मग यानं डे लो घेतला. पण डे लो यानं गपकन स्वीप करून वर नाही गेलं. डे लोवर पण यानं लोअर लोज क्रिएट केले. हायर हायवर एक केला, पण लोअर लोजवर लय सारे स्विंग्स क्रिएट केले. मेन तर फेक सोबत नाही आलं हे सेल साईडनं. इथं मेन तर यानं बेस क्रिएट केला सेल साईडला जासाठी. असं रिजेक्शन स्विंग करत मग सेल साईडचा यानं असा लो घेतला. ठीक आहे, वन साईड. आता एक गोष्ट काही तर आपल्याला समजा लागन की बा यानं बाईंगचा हाय घेतला, याचा डे हाय घेतला यानं इथून, तर हायर हाय क्रिएट केला, पण सेल साईडनं पण लोअर लो क्रिएट केला. लागेन तर जो लोअर लो सेल साईडनं क्रिएट केला तो एकदम प्रॉपर वेनं केला यानं सेल साईडनं क्रिएट. आणि नंतर जसं हे इथून बाईंगले उठून राहिलं तर हे आलं कसं आणि हे गेलं कसं, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे आलं असं की यानं मजबूत एक बेस क्रिएट करत सेल साईडनं चाललो, पण हे बाईंगले जाताना हे जे सडली गोष्ट असते हे ते करत बाईंगले चाललं. जसं की हे इथून रिएक्शन्स क्रिएट करत एकदम बेस मजबूत करत सेल साईडला आलं. म्हणून हे फेक मोमेंट नाही आहे. फेक मोमेंट कोणती आहे? हे कारण की इथून हे जसं आलं हे तसंच जर गेलं असतं इथून तर आपण बाईंगली इंडिकेशन दिल्यावर आपण ट्रेड घेतला असता इथं. नाही तर दुसरी गोष्ट काय असते की बा हे जर फेक मोमेंटसोबत आलं असतं आणि हे जर असंच फेक मोमेंटसोबत गेलं असतं तरी आपण एक विचार केला असता की बा आपण बाईंगला जायचं. पण हे आलं कसं, हे चांगलं बेस क्रिएट करत आलं आणि हे बेस क्रिएट करत इथं नाही गेलो बाईंगले. म्हणून इथं हाय प्रोबॅबिलिटी आहे एक की हे सेल साईडनं येऊ शकते इंडिकेशन दिल्यावर. भलेही इथं हे 50%च्या झोनवर गेलं आणि तिथं जाऊन यानं क्लोजिंग दिली, पण नाही, कारण की हे तिथंच फरक करते जिथं बा यानं जर आता बाईंगला हाय क्रिएट केला आणि यानं जर लोअर लो क्रिएट नसता केला, फेक मोमेंटसोबत पडलं असतं किंवा इथं बेस क्रिएट करून नाही पडलं असतं तर यानं हे वर्क केलं असतं. हे भलकुटं वर्क नाही करणार आहे गोष्ट, हे आपल्याला समजा लागून. तर इथं आपला ट्रेड होता, डे लोचं टार्गेट होता. आता हे तर झाली डेली टाईम फ्रेमची ॲनालिसिस. डेली काय सांगून राहिलं आपल्याला. आता ओव्हरऑल काय सांगून राहिलं आपल्याला. काल सोमवार होता, काल यानं बेस सोडला असं आपल्यासाठी समजासाठी. जसं की आपण काल पाहिलं की यानं याचा हाय घेतला, पण कसा घेतला. ठीक आहे, याचा लो पेंडिंग होता, यानं याचा घेतला, पण हा जो लो आहे यानं कसा घेतला. याच्यात 3 बिहेवियर क्रिएट केले यानं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता आपल्याला काय माहीत होतं इथं की यानं जर याचा थर्ड बिहेवियरचा हाय घेतला तर इथून हे याचा हाय घेईन. तर यानं तसंच केलं, याचा हाय घेतला, याचा हाय आता इथून बॉडीपर्यंत हे आलं. आता इथं हे पण एक इंडिकेशन आहे, जर आता याला जर सेल साईड जायचं नसतं तर हे इथपर्यंत आलंच नसतं. जर हे एवढ्यातच आलं असतं, याला टेकलंच नसतं थर्ड बिहेवियरपर्यंत, तर आपण इथं थर्ड बिहेवियर पेंडिंग असतं तर आपण एक विचार केला असता इथून बाईंगला जाण्यासाठी. पण हे याला थर्ड बिहेवियर टेकला ना इथपर्यंत, तर इथून आपण सेल साईडनं बिंदास जाऊ शकतो. आपल्या मनात एक शंका नाही राहत की हे बराबर आहे की गलत आहे बा. तर एक गोष्ट हे इथं आपल्याला ॲडव्हान्टेज भेटून राहिलो की हे थर्ड बिहेवियरचं आहे ना, तिन्ही बिहेवियरनं खाल्लेले आहेत. देन आपण यानं आपल्याला सेल साईडचं इंडिकेशन दिलं तर आपण इथं बिंदास जाऊ शकतो. ते पण असं तसं नाही, ऑल टाईमच्या जो लो आहे स्विंगचा मोठा त्याच्या लोपर्यंत आपण आरामात जाऊ शकतो इथं. तर हे याच्या मागचं लॉजिक होतं आजच्या ट्रेड मागचं.